रिमझिम पाऊस सुरू झालाय, पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजपासून सुरुवात होणार आहे. पण राज्यात सांगायचं झालं तर खास करून नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षाचा, मुंबईपेक्षा नाशिककडं मध्ये 4, 5, 6, 7च्या दरम्यान माझं तर म्हणणं एका दिवस नाही, ह्या 8-7 दिवसामध्ये 1600 ते 1800 मिलीमीटर पाऊस पडेल इतका नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून नाशिकच्या जनतेने सतर्क राहावे, कारण की गोदावरी नदीला पूर येणार आहे, कारण की अतिवृष्टी होणार आहे. मुंबईपेक्षा नाशिकला अतिवृष्टी जास्त होईल. मुंबईला जरी पाऊस कमी झाला पण नाशिककडे जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षाचा. राज्यात सांगायचं झालं तर आजपासून 3 तारखेपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे लक्षायचं. त्याच्यानंतर कोल्हापूर पासून ते इकडे पालघर पर्यंत कोकण पट्टीकडे आज पाऊस सक्रिय होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, राज्यामध्ये सक्रिय पाऊस सुरू झाल्याच्या नंतर सरी सुरू होणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षायचा. खास करून जास्त पाऊस कुठं होणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा, मुंबई जिल्हा, मुंबईमधले संपूर्ण जिल्हे, त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे, मुंबईकडे पडणार आहे. मुंबईपेक्षा जास्त नाशिक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यात जवळपास सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. नाशिकचे जितके छोटे छोटे तलाव आहेत, पादर तलाव, तिकडे संपूर्ण भरून जातील, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षायचा. गोदावरी नदीला देखील पूर येणार आहे. नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर परत पाऊस पुन्हा नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोले, संगमनेर, ओझर, विघ्नर, तसंच हे असा पाऊस काय होणार आहे. इकडे जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, इकडे नांदेडच्या पट्ट्यामध्ये, यवतमाळच्या पट्ट्यामध्ये ह्या 4 दिवसामध्ये म्हणजे 4 ते 8च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. उर्वरित राज्यात मात्र सगळीकडे पाऊस पडणार आहे, सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आज रात्रीपासून जे पाऊस सुरू होईल तर जवळपास तिकडे 10 तारखेपर्यंत, 10 जुलैपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी अंदाज लक्षायचा. अतिवृष्टी होणार आहे धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण तळे भरून जातील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर जे नाशिककडे पाऊस पडल्यामुळे काय होईल, जे कॅचमेंट एरिया आहे, भंडारदरा धरण, गंगापूरचं धरण, त्याच्या निळवंडे धरण, ह्या धरणामध्ये काय होणार आहे, तिकडे गोदावरीला पूर येणार आहे, त्याच्यामुळे राज्यात आवक येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. इकडं पुण्याकडं तिकडल्या कोकण घाटमाथ्यावर पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे कोयना धरणाला देखील या पावसामध्ये पाणी येणार आहे, म्हणून हे त्यांनी देखील लक्षात घ्यायचं. उजनीत देखील काय होणार आहे, पुण्याकडे पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे उजनी धरणाच्या मध्ये काय होईल, तिकडे देखील त्यांना त्याला पूर येईल, म्हणून हे देखील त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. राज्यात सांगायचं झालं तर पाऊस आता हे जे आहे ना, आज म्हणजे 3 तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास 8 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. सर्व शेतकऱ्याचे पेरणार आहे, या पेरणीमध्ये कोणी वंचित राहणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा.